लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लाईफ पॉझिटिव्हचा मूळ हेतू जीवन सुकर करणे आहे. जीवनाबद्दलची सकारात्मकता वाढविणे आहे. जीवनाबद्दलची आत्मीयता आणि जीवन म्हणजे केवळ वैयक्तिक जीवन नाही, ते कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, राष्ट्रीय जीवन, आंतरराष्ट्रीय जीवन एवढं व्यापक आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यू. आज आपण मृत्यू बद्दल बोलणार आहोत. मृत्यू हा निश्चित आहे. मनुष्य जन्माला आला की तो श्वास मोजून येतो. ते श्वास जर तुम्हाला विलंबित करायचे असतील आणि अल्पायुष्य दीर्घायुष्य करायचं असेल किंवा अल्पायुष्याचं दीर्घायुष्यामध्ये परावर्तन करायचं असेल तर योग साधना करायला पाहिजे. म्हणून शीर्षकामध्ये असं म्हटलेलं आहे, ध्रुवो म्हणजे निश्चित आहे. गीतेतला हा श्लोक आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च. आणि मृत झालेल्या व्यक्तीचा जन्मही निश्चित आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, अशी साखळी आहे. यातून जर जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती पाहिजे असेल तर दोन मंत्र आहेत. रोज एक सत्कर्म करा आणि दुसरा मंत्र आहे, रोज अखंड जसं जमेल तसं नामस्मरण करा. अहो येता जाता उठता बसता कार्य करिता घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी समस्तांची चिंता त्यजुनी भगवत चिंतन करी, असं सांगून ठेवलं आहे कवी. या स्लाइड मध्ये तुम्हाला काही पानांचं एक व्हिज्युअल दिसत आहे. ते गीतेतल्या या श्लोकाचं प्रतिबिंब आहे, आर्टिस्टिक रिप्रेझेंटेशन आहे असं म्हटलेलं आहे. एकूण 8 पानं आहेत. नव्हे, एका वृक्षाच्या पानांच्या 8 अवस्था आहे. बाल्यावस्था, शैशवावस्था, तारुण्यावस्था आणि सगळ्यात शेवटची जी अवस्था आहे ती मृतावस्था आहे, की ज्या वेळेला ते झाडाचं पान अलगत निखळून पडतं. दुसरं एक उपटायटल आहे, उपशीर्षक आहे, ज्याला RIP म्हटलेलं आहे. या ठिकाणी लिहिलेला RIP हा जो संक्षिप्त रूप आहे हे चुकीचं नोंदवलेलं आहे.
ज्या वेळेला एखाद्याचा मृत्यू होतो त्यावेळेला या धावपळीच्या भावना शून्य गतिमान यांत्रिकी युगामध्ये आम्ही व्हॉट्सअपवर संदेश टाकतो. मला वेळ नसतो. आम्हाला दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायला वेळ नसतो. आम्हाला दुसऱ्यांचं ऐकून घ्यायला वेळ नसतो. आम्हाला फक्त आमचं सांगायचं असतं, बाकी काही ऐकायचं नसतं. RIP, R फुल पॉइंट, I फुल पॉइंट आणि P फुल पॉइंट असा त्याचा सूक्ष्म रूपात करेक्ट लिहिण्याचा प्रकार आहे. लॅटिन शब्दामधून घेतलेला हा कॅथॉलिक लोकांसाठी वापरला जाणारा हा शब्द आहे. रिक्विझिकॅट इन पीस, रेस्ट इन पीस. मे द सोल रेस्ट इन पीस. कॅथॉलिक ख्रिश्चनांच्या बरियल स्टोनवर लिहावयाचे हे उद्गार आहेत. आणि हे उद्गार आम्ही आमचा कोणी सहकारी मृत झाला तर त्याला पोचवण्यासाठी आम्ही पाठवतो. भावपूर्ण श्रद्धांजली. फारच आम्ही फार मानसिक दृष्ट्या महान झालो तर लिहितो भावपूर्ण श्रद्धांजली आणि 4 फुलं. परंतु मृत्यू एवढा सोपा नाही आणि अकाल मृत्यू झाला तर निर्माण होणाऱ्या समस्या फार गंभीर आहे आणि त्या सामाजिक समस्यांची जाणीव करून देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. जन्म आणि मरण मानवी जीवनातील अविभाज्य आणि न टाळता येणाऱ्या घटना आहेत. जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे. त्यामुळे मृत्यू जन्म हा जसा सोहळ्याचा विषय आहे तसा मृत्यू हा एक सोहळ्याचा विषय आहे. मृत्यू अशुभ नाही. मृत्यू मुळीच अशुभ नाही. आपण आपल्या नवीन वेशामध्ये नवीन आकारामध्ये प्रवेशित होत असतो. परंतु जेव्हा मृत्यू अकाली येतो. आता अकाल मृत्यू म्हणजे काय? आमच्या उपनिषदांमध्ये सांगून ठेवलेलं आहे, यावत सप्तती यौवनम. वयाच्या 70व्या वर्षापर्यंत यौवन उपभोगता येतं. पण जेव्हा माणूस 30च्या आतमध्ये मृत पावतो, त्याचा मृत्यू होतो, त्यावेळेला त्याचा अकाल मृत्यू झाला असं म्हणता येईल. आता अकाल मृत्यू हा काही अकारण येत नाही. तो एकतर दुर्धर आजारामुळे येतो किंवा स्वतःच्या चुकांमुळे अकाल मृत्यू येतो. दुर्धर आजारामुळे होणारा अकाल मृत्यू आपण समजू शकतो. परंतु कुसंगती, कुव्यसने आणि आपल्या कुटुंबियांच्या ज्येष्ठांचं श्रेष्ठांचं न ऐकणे, त्यामुळे स्वतःच्या आयुष्याचं मातेर करून घेऊन
त्या मातेऱ्यानंतर झालेला मृत्यू हा अकाल मृत्यू आहे. आणि हा मृत्यू त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबियांसाठी अतिशय क्लेशकारक असतो. अशा मृत व्यक्तीची कुटुंबियांची वाताहत होत असते. ती भावनिक असते, मानसिक असते, आर्थिक असते, सामाजिक असते. जर अकाल मृत्यू पावलेल्या व्यक्तीचं लग्न झालेलं असेल तर त्याच्या पत्नी, त्याचे मुलं अक्षरशः उघड्यावर पडतात. जर अकाल मृत्यू झालेली व्यक्ती कायमस्वरूपी नोकरीत नसेल तर त्या मृत व्यक्तीच्या वारसदारांना उदरभरणाचा कोणता स्रोत उपलब्ध नसतो आणि मग ही समस्या अत्यंत बिकट होते. आपले वृद्ध आई वडील, आपल्यावर अवलंबून असणारी पत्नी व त्या पत्नीपासून आपल्याला झालेले मुलं आणि मुली यांचा विचार न करता क्षणिक आणि क्षणभंगुर सुखाच्या मागे धावणारी तरुणाई बघितली की मन कासावीस होत. तरुण पिढीतील व्यसनाधीनता ही एक गंभीर समस्या आहे. आणि या व्यसनाधीनतेवर मी एक वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि इंटरनॅशनल ड्रग रॅकेट कसं चालतं हे मी त्यात वर्णन केलेलं आहे. परंतु या व्यसनाधीनते बरोबरच या तरुण पिढीची कुटुंबियांच्या बद्दलची अनास्था, जबाबदारी न स्वीकारण्याची वृत्ती हा अतिशय चिंतेचा विषय आहे. ही बिघडलेली तरुण पिढी आपल्या मित्रांसोबत कशी वागते आणि आपल्या आई वडिलांबद्दल कशी वागते की आई वडिलांशी कशी वागते हे बघण्यासारखं असतं. ही तरुण पिढी आई वडिलांबद्दल ज्या सुरात बोलते त्यातून त्यांची कृतज्ञता, तरुणपणाचा दंभ आणि दर्प जाणवतो. या तरुणाईच्या हे लक्षात येत नाही की ते आई वडील आहेत, ती आपली पत्नी आहे, म्हणून आपण बोललेले अर्वाच्य उद्धट शब्द ते ऐकून घेतात. कारण त्यांना आपल्या अपत्याबद्दल, आपल्या पतीबद्दल आत्मीयता असते, आदर असतो, तो तरुण कसाही वागला तरी. बाहेरचे लोक आणि इतर नातेवाईक अशी उद्धट आणि उर्मटपणाची भाषा कधीच सहन करणार नाही आणि त्या तरुणाला त्याची योग्य जागा दाखवून देतील यात काही शंका नाही. हे तरुण पिढीचं व्यसन आणि बेताल वर्तन
हा संगतीचा, पियर प्रेशरचा, मित्रांकडून येणाऱ्या दबावामुळे होणाऱ्या वर्तनाचा परिपाक आहे. आणि या पियर प्रेशरवर सकाळच्या पुरवणीमध्ये एक सुंदर लेख आलेला आहे. माझी विनंती आहे आपण तो वाचावा. मुंबईत स्थित असलेल्या एका प्राधिकरणातील 30च्या आतील 3 युवकांचा एका वर्षाच्या कालावधीमध्ये अकाल मृत्यू झालेला आहे. आणि या अकाल मृत्यूमुळे 3 कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यातील 2 युवकांचे लग्न झालेले आहेत आणि एका युवकाला 3 मुली आहेत. आता पतीच्या निधनानंतर त्या पत्नीने त्या 3 मुलींसह कसं जगायचं हा मोठा गहन प्रश्न आहे. मरून गेलेल्या व्यक्तीला याची काही चिंता नाही म्हणून त्याचं वर्तन आहे कुटुंब विरोधी, भावना शून्य होतं. व्यसनाधीनतेमुळे युवकांमधील असंवेदनशीलता वाढते आहे आणि त्यामुळे नवीन सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होत आहेत. हे प्रकार आता शाळांमध्ये पण सुरू झालेले आहेत. महाविद्यालयांमध्ये तर आहेत, राजरोस आहेत. कार्यालयामध्ये पण आहेत. विद्यार्थी आणि युवकांमध्ये आहेत. बुलिंग वाढत आहे, गुंडगिरी वाढते आहे, दादागिरी वाढते आहे आणि मानसिक छळवणूक करण्याचे प्रकार वाढतात आहेत. आणि मुले आणि मुली हे प्रकार आपल्या आईवडिलांवर करत आहेत, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आणि चिंतेची गोष्ट आहे. जर कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त झाली तर समाज व्यवस्था उद्ध्वस्त व्हायला फार वेळ लागणार नाही. आणि या समस्येवर तोडगा शोधणं समाजातील जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. काही मार्ग या ठिकाणी सांगितलेले आहेत. युवकांचे समुपदेशन होणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत. जे कुटुंब विस्थापित झालेले आहेत त्यांचे भावनिक, सामाजिक, आर्थिक उत्थापन होणे आवश्यक आहे. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचे स्थायी स्वरूपी पुनर्वसन करणे हे एक मोठे आव्हान आहे. जर समाजामध्ये सामाजिक स्वास्थ्य नांदावे असं वाटत असेल तर या विस्थापित कुटुंबांचे उत्थापन आणि पुनर्वसन करणे आवश्यक आहे. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे.
असा एक श्लोक आहे. एक व्यक्ती मरते आणि त्याबद्दल त्याचे कुटुंबीय शोक करतात. नव्हे, काही सामाजिक संप्रदायांमध्ये मोले घातले रडाया असा प्रकार आहे. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला की रडणारे माणसं विकत आणली जातात. आणि असा गैरसमज आहे की ही विकत आणलेली माणसं जेवढ्या जोऱ्याने रडतील तेवढा मेलेला माणूस स्वर्गात वर जाईल. अंधश्रद्धेचा आणखीन कोणता प्रकार असू शकतो? या उक्तीप्रमाणे जीवनाचं रहाटगाडग, जन्माला येणे आणि मरण हे चालूच राहणार आहे. मृत्यू झाल्यावर आपण भावपूर्ण श्रद्धांजली आणि काही फुलं व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, मेसेजवर टाकून आपली जबाबदारी संपली असं म्हणतो. काही लोक चुकीच्या पद्धतीने RIP असं टाकून देतात. परंतु असे संदेश पाठवून आपण आपली सामाजिक जबाबदारी झटकू शकत नाही. विस्थापित कुटुंबांचं पुनर्वसन करणे ही शेजाऱ्यांची, नातेवाईकांची, समाजाची, सामाजिक संस्थांची जबाबदारी आहे. ती त्यांनी ओळखावी अशी माझी नम्र विनंती आहे. लाईफ पॉझिटिव्ह, जीवनाबद्दल कणव, सकारात्मकता असणार निस्वार्थी चॅनल आहे. आणि या चॅनलचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारा, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एक नवीन संकल्प चित्र तयार केलेला आहे. ते आपल्या समोर सादर करतो आहे, आपल्याला समर्पित करतो आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. आपले आशीर्वाद द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी नवीन विषय सुचवा. आपण आपला वेळ दिला, आपले कान लक्षपूर्वक देऊन ऐकलं त्याबद्दल आपल्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि मी आपला निरोप घेतो. धन्यवाद.